हां. गेल्या 15 ते 20 दिवसापासून मी आनंदूर ग्रामपंचायतच्या संदर्भात एक पत्र दिलं होतं, की अतिक्रमण काढण्यासंदर्भात. त्यानंतरनं तिथं काही कारवाई झाली नाही म्हणून मी तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं होतं, की तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत तिथं गावामध्ये काम चालू आहे आणि मुख्य रस्त्यालगत सर्वे नंबर 155 मधील गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण काढा म्हणून मी त्यांना निवेदन दिलं होतं आणि 17 तारखेला तुम्ही 16 तारखेपर्यंत अतिक्रमण नाही काढलं तर मी 17 तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. त्याच्यानंतरनं त्यांनी आज बैठक बोलावली होती. त्या बैठकीसाठी माननीय डेप्टी इंजिनियर आवाडे साहेब होते, BDO साहेब होते, आमच्या गावचे सरपंच रामचंद्र आलुरे होते, बाकी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे होते आणि ह्यानंतरनं ज्या गोष्टी घडणार आहेत त्यांना सांगितल्या सगळ्या, की हे ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत नाही. सर्वे नंबर 155 हे तुमच्या अंतर्गत येते. तर त्या संदर्भात त्या तिघांनी आमच्या समक्ष चर्चा केली आणि तिघं मिळून शुक्रवारी 28 तारखेला ते अंदूरमध्ये स्पॉट व्हिजिटला येणार आहेत. त्या दिवशी स्पॉट व्हिजिट केल्यानंतरनं त्यांचा निर्णय आज असं त्यांची चर्चा झालेली आहे आमच्या समोर, की आपण तिघाची आपली जबाबदारी आहे. म्हणजे सरपंच, ग्रामसेवक चौघाची, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, BDO, डेप्टी इंजिनियर आणि मान्य तहसीलदार साहेब ह्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे, की बाबा येऊन स्पॉटवर व्हिजिट देऊन बघून आपण अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलीस प्रोटेक्शन घेऊन कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आज आलेलं आहे. पण स्पॉटवरती आल्यानंतरनं बघितल्यानंतरनं काय काय होतंय, काय काय नाही, मी ह्या सगळ्या बारीक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत अंदूरमधील अतिक्रमण हे हटलं जात नाही तोपर्यंत माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. याच्यामध्ये कारण असं आहे की जमीन ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीमध्ये व्यावसायिक जे व्यापारी आहेत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. एकमेकाला गाळे 2-2 लाखाला, 4-4 लाखाला, 8-8 लाखाला विकलेले आहेत एकमेकाला. हे अनधिकृतरित्या विकलेले आहेत. खरे त्याचे वारस, जमिनीचे वारसदार हे मालकी हक्कानं ही जमीन ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्याचा पूर्ण अधिकार हा तहसीलदार साहेबांना येतोय. आता तिघांनी मिळून चर्चा केलेली आहे. स्पॉटवरती 28 तारखेला येणार आहेत शुक्रवारी. त्या दिवशी काय यश येतंय काय नाही हे त्याच्यानंतर ठरेल आपलं.